रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओळी क्रमांक 188 ते 190चा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती. की तपोबळे रिद्धी पातलिया भंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. या ओव्यामध्ये माऊलींनी अर्जुनाच्या मानसिक अवस्थेचे अतिशय मार्मिक वर्णन केलेले आहे. युद्धप्रसंगी अर्जुनाला जो मोह झाला होता त्यामुळे त्याच्या बुद्धीची कशी अवस्था झाली हे सांगण्यासाठी येथे काही सुंदर दाखले दिलेले आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या तपस्याने मोठ्या कष्टाने तपोबळ आणि सिद्धी प्राप्त करावी, पण सिद्धी मिळाल्यावर त्याच्या मनात अहंकार किंवा मोह निर्माण होऊन त्याची बुद्धी भ्रष्ट व्हावी आणि मग त्याला आपल्या मूळ ध्येयाचा म्हणजेच विरक्तीचा किंवा आत्मज्ञानाचा विसर पडावा, तशीच अवस्था अर्जुनाची झालेली आहे. तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. अर्जुनाने रणभूमीवर आपले आप्तजन पाहिले तो मोहून गेला. जेव्हा त्याने भीष्म आणि द्रोण यांना पाहिले तो फार मोहून गेला. त्यांना वाटले की आपण यांना मारून काय राज्य भोगणार, राज्य भोगून काय उपयोग आहे, असे तो मोहामध्ये पडला. त्याचे अंगी असलेले शौर्य आणि पुरुषत्व कुठल्या कुठे लोप पावले, कारण त्याने आपले संपूर्ण अंतःकरण कारुण्याला अर्पण केले. थोडक्यात ज्या क्षणी त्याने गांडीव धनुष्य उचलून युद्ध करायला हवे होते त्याच वेळी तो अतिममत्वाने ग्रासला गेला. देखा मंत्रज्ञू बरळू जाय मग तेच का जैसा संचारू होय ऐसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. ह्या ओळींचा अर्थ असा होतो की एखादा मंत्रवेत्ता म्हणजे मांत्रिक स्वतः चुकून भ्रमिष्ट व्हावा आणि मग त्यालाच एखाद्या पछाडलेल्या माणसासारखी बाधा व्हावी, तशी अवस्था अर्जुनाची झालेली आहे. त्या महान धनुर्धराला महामोहाने पूर्णपणे कचाट्यात पकडलेले आहे. इथे माऊलींनी कारुण्य हा शब्द अर्जुनाच्या दुर्बलतेसाठी वापरलेला आहे. हे सात्विक कारुण्य नसून मोहातून निर्माण झालेली भीती आहे, जी माणसाला कर्तव्यापासून परावृत्त करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करावे माऊली, म्हणजे तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ मिळतील.